नाही, पहिल्या आधी 11च्या 11 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील ही मी खात्री पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देतो. पूर्ण 11 जागांवर जवळजवळ 99.2% मतदान झालेलं आहे आणि या मतदानामध्ये कौल जो निघेल तो महायुतीच्याच बाजूने निघेल. नाशिकची निवडणूक ही कशा पद्धतीनं वाजली गाजली हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याचा संपर्क मंत्री, संपर्क प्रमुख म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः होतो. गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील यांना वारंवार आम्ही विनंती केलेली होती. विनंतीतनं आणि माघार देखील घेतलेली होती आणि आज ज्या ठिकाणी सगळी नगरसेवक मंडळी होती त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री साहेब देखील मार्गदर्शन करायला आले होते. गिरीश भाऊ होते, मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मला असं वाटतं की इथं देखील निकाल अतिशय चांगल्या पद्धतीचा लागेल. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा संपूर्ण 9 बूथवरचा मी जो आता अहवाल घेतलेला आहे किंवा आढावा घेतलेला आहे त्याच्यातनं निष्पन्न झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये गिरीश भाऊंचं सहकार्य देखील फार मोलाचं होतं. ते देखील सक्रियपणानं आत्तापर्यंत 4 वाजेपर्यंत या सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. त्याच्यामुळे नाशिकमध्ये विजय हा आमचा नक्की आहे. विजय बंधूंना आज सकाळी देखील पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की आम्ही महायुती सोबत आहोत, दराडेंना मतदान करा. गिरीश भाऊ स्वतः दिवसभर होते. इतकी वेळ का आली महायुतीवर? आज तारीख किती आहे? 18, 19, 20, 21 आणि 22ला ज्यावेळी ह्याचा निकाल लागेल तेव्हा 22ला दुपारी मी इथं असणार आहे. त्यावेळी ह्याच्या सगळ्या गोष्टीचा मी खुलासा करतो. नाही, पण आता निवडणूक झाल्या 4 नंतर मी जर खुलासे केले ते काही योग्य ठरत नाहीत म्हणून 22 तारखेपर्यंत आपण थांबू. पण थोडेफार जे काही गैरसमज झालेले होते 1-2 दिवसामध्ये ते कदाचित दूर करण्यासाठी त्यांनी तो पत्रकार परिषद घेतली असेल किंवा खुलासा केला असेल. ही निवडणूक खरं तर तुमच्या उमेदवाराच्या हातातनं गेलेली होती. तुमच्या 3 मंत्र्यांमुळे, उपमुख्यमंत्र्यांमुळे कदाचित तुम्ही ही जागा जिंकाल परंतु अशा स्वरूपाची परिस्थिती पक्षाच्या उमेदवारावर का आली होती नेमकी? उमेदवार चुकला होता नेमकं काय? नाही, मला असं वाटत नाही. पक्षानं एकदा उमेदवार जाहीर केल्यानंतर तो योग्य आहे की अयोग्य आहे हे माझ्यासारखा कार्यकर्ता तर बघत नाही. तो पक्षाचा उमेदवार आहे आणि आपण असं देखील म्हणू शकत नाही की तो उमेदवार योग्य नव्हता. ठीक आहे, संपर्कासाठी कमी पडले असतील पण त्यांची देखील राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ते महामंडळाचे देखील अध्यक्ष होते, त्याच्यानंतर ते आमदार होते, त्यांचं सहकार क्षेत्रामध्ये काम आहे. त्याच्यामुळे काही आता माझ्याकडनं चुका होत नाहीत का? माझ्याकडनं देखील चुका होतात. ज्या पद्धतीनं काहीतरी झाल्या असतील पण सगळे आता आम्ही एकत्र येऊन त्यांना मतदान करण्याचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर आम्ही विजयाकडे कूच आता केलेली आहे. महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला नव्हता, त्यात ऑपरेशन टायगर देखील राबवलं गेलं, त्यामुळे कुठेतरी फटका बसलाय, सर्व मतं अपक्षांना गेली असतील असं देखील बोलत होतं. नाही, म्हणूनच म्हटलं आपण 22 तारखेपर्यंत जरा थांबू. की जसं मी टायगर ऑपरेशनच्या बाबतीत काल कुठे नांदेडला असं सांगितलं सकाळी की जसं तुम्हाला कुतूहल आहे टायगर ऑपरेशनचं तसं मला देखील आहे, तसं ह्या रिझल्टचं देखील कुतूहल तुम्हाला जसं आहे तसं मला देखील आहे. त्याच्यामुळे आता जे मला तुम्ही प्रश्न विचारला की नक्की काय काय झालं, या सगळ्या गोष्टी सविस्तर या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून संपर्क अनेक लोकांशी माझा असल्यामुळं मी नक्की तुमच्याशी बोलणार. पण एकनाथ शिंदे साहेबांना त्रागा करावा लागला, त्यांचा रौद्र अवतार सर्वांनी बघितला. इतकी वेळ का आली? एक अशाच पद्धतीनं काहीतरी चुकीचं ब्रीफिंग केलं जातं की कुठं रुद्रावतार होता. ते स्वतः आले, त्यांनी स्वतः भाषण केलंय, मार्गदर्शन केलंय. त्याची क्लिप आता कदाचित कोणी काढली पण असेल, कारण काढतातच त्या की ती नाही म्हणून सांगितल्यानंतर ती क्लिप तुम्हाला बघायला मिळेल. कुठेही त्रागाने झालेलं नाही. त्याने उलट सांगितलं की महायुती ही एक संघ आहे, एक संघ राहिली पाहिजे आणि एक संघपणानंच मतदान केलं पाहिजे, हीच भूमिका साहेबांची होती. मंत्री गिरीश महाजनांशी पण त्यांचा संवाद झाला. नाही, मी पण होतो ना तिथं. मी तर स्वतः रात्री 2-2:30 वाजेपर्यंत तिथं होतो. त्याच्यानंतर पुन्हा मी सकाळी त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथं त्रागा झालेला नाही, सगळ्यांशीच संवाद साहेबांचा झाला. त्याच्यामुळे त्रागा किंवा असं काहीच झालं नाही. पण राज्यामध्ये जवळपास 17 विधान परिषदेची निवडणूक होत्या, पण महायुतीला इथे जास्त ताकद लावू लागली. नेमकं असं नाशिकच्या या जागेवरून काय झालं होतं महायुतीमध्ये? नाही, आपण नाशिकला म्हणजे तुम्ही सगळे मंडळी नाशिकचे असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की नाशिकलाच आम्ही फक्त ताकद लावली. मी 2 दिवस परभणीला देखील होतो. शंभूराज देसाई साहेब महायुतीच्या भाजपच्या उमेदवारासाठी साताऱ्यामध्ये बसून आहेत, चंद्रकांत दादा सांगलीमध्ये बसून आहेत
संजय राठोड साहेबांनी बिनविरोध उमेदवारी केल्यानंतर आज ते परभणीमध्ये आहेत. त्याच्यानंतर आमचे रवींद्र फाटक साहेब बिनविरोध आमदार झाल्यानंतर आपल्या सगळ्या प्रोसिजरमध्ये होतं. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की बाकीकडे यंत्रणा सुरू नाही. प्रत्येक निवडणूक आम्ही निवडणुकीसाठी सारखी लढलेली आहे आणि म्हणूनच 11च्या 11 जागा आम्ही जिंकणार आहोत. ऑपरेशन टायगर नंतर 6 खासदारांना नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत शिवसेना पक्षाकडून आणि सोबतच संजय राऊत म्हणतात की या खासदारांना तुडवा आता. आमचा तर कोतळा काढा म्हणून सांगितलं होतं. तुडवा म्हणजे फारच ते सौम्य बोलले तसं मला वाटतं. आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला होतो त्या वरळीतनं गेलं तर तुमचे कोतळे काढू असं ते बोलले होते. त्याच्यामुळे ते काही शब्दप्रयोग असतात. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्याकडनं ही कृती घडेल. कोतळा आमचे काढणार होते. आम्ही जगजाहीरपणे वरळीमधनं आलो. कुणी आमच्याकडे असं बघितलं पण नाही. उलट आमचं स्वागत करण्यासाठी मुंबईतली जनता रस्त्यावर आलेली होती. त्याच्यामुळं कोतळा काढणं, तुडवणं, छाताडावर बसून झेंडा रोवणं हे शब्दप्रयोग काय आम्हाला नवीन नाहीत. एवढंच नाही, मी मुद्दाम तुम्हाला आठवण करून देतो की याच सगळ्या मंडळींनी आमच्याबरोबर ज्या 3 महिला भगिनी आलेल्या होत्या त्यांच्याबद्दल देखील अवाच्य भाषेमध्ये बोललेले होते. परंतु ह्याचा कौल कोण देत असतो? मतदार देत असतो आणि मतदारांनी आम्हाला भरभरून दिलं आहे. त्याच्यामुळे यांच्या टीकेकडे बघण्यापेक्षा मतदार आम्हाला स्वीकारतायत हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि ज्यांचा संपर्क नसतो, जे लोकांसाठी रस्त्यावर येत नाहीत, आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद ठेवत नाहीत, म्हणूनच 4 वर्षापूर्वी तो प्रकार घडला होता आणि त्याची पुनरावृत्ती परत झाली असेल. त्याच्यामुळं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की काल भास्कर जाधव साहेबांनी रत्नागिरीतनं एक जी स्टेटमेंट दिली ही माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्यांनी काय सांगितलं की आपण बाहेरच्या लोकांना फक्त जो दोष देतोय तो दोष देऊन उपयोगाचा नाही. कदाचित ही लँग्वेज तशी नसेल किंवा वाक्यरचना तशी नसेल, पण त्याचा मतितार्थ असा आहे की बाहेरच्या लोकांना फक्त जे आपण दोष देतोय ते दोष देऊन उपयोगाचं नाही. अंतर्गत काय चाललंय हे देखील बघणं गरजेचं आहे. अंतर्गत देखील काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. आता याचा अर्थ मला माहीत नाही, पण अशा पद्धतीचं स्वतःच भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेलं आहे. माझं म्हणणं हा खऱ्या अर्थानं त्यांना मोलाचा सल्ला आहे. भास्कर जाधव सुद्धा आपल्या वाटेवर आहे अशी देखील सध्या कुठच्या वाटेवर? शिंदे सेनेच्या. अरे वा. बघा, भास्कर जाधव साहेबांच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आम्ही एकामेकाचे प्रतिस्पर्धी म्हणून देखील अनेक वर्ष काम केलेलं आहे. पण भास्कर जाधव साहेबांसारखा एखादा सिनियर माणूस, वरिष्ठ माणूस जर मार्गदर्शन करायला आम्हाला आलं तर आम्हाला कुठं नको आहे. पण ते मार्गावर आहेत त्याच्याशी मी सहमत नाही. खासदारांनंतर अनेक आमदार, मुंबई महापालिकेचे नगरसेवक देखील शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते देखील पक्षामध्ये येऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. अनेक लोक माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये येण्याचं बघतायत, भविष्यामध्ये येतील देखील. परंतु असं काही टार्गेट केलेलं नाही की हे आमदार येणार आहेत, हे अजून कोण येणार आहेत, हे नगरसेवक येणार आहेत. आता या 4-5 दिवसामधलं जर तुम्ही प्रवेशाचा अहवाल घेतला किंवा आढावा घेतला, दर दिवशी प्रवेश होत आहेत. 5 नगरसेवक, 7 नगरसेवक, 10 नगरसेवक UBTचे येऊन प्रवेश करत आहेत. आता मध्ये 2-4 दिवसानं नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहेत UBTचे, त्यांचा देखील प्रवेश आहे. त्याच्यामुळं प्रवेश हा नेहमीच होतोय, रोजच होतोय आणि त्याच्यासाठी ऑपरेशन राबवायला लागतं अशातला भाग नाही. ज्यावेळी समोरच्याला रिअलाईज होतं की इथं माझं आता काही चालत नाही, इथं मला विकासाला पैसे मिळणार नाहीत किंवा इथं माझा विकास होणार नाही, इथं माझ्या अडीअडचणीला कोण उभं राहणार नाही आणि हे सगळं जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे आहे, जेव्हा रिअलाईज होतं तेव्हा आपोआप पक्षात येतात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही अडवणूक करायची. हे सगळे खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केलाय. एका खासदाराला 50 कोटी रुपये दिलेले आहेत असंही एक आरोप, गंभीर आरोप आहे. बघा, 3 दिवसापूर्वी 15 कोटी होता, आता 50 झाला, म्हणजे तिप्पट झाला. तो ऍडव्हान्स होता. तो ॲडव्हान्स होता. तो आता 15 कोटी, 50 कोटी, 100 कोटी हे आकडे बोलायला आणि लिहायला चांगले आहेत किंवा आरोप करण्यासाठी चांगले आहेत. आता आमच्यावर आरोप झाला होता 50 कोटी आम्ही घेतले. एवढं जनतेमध्ये काय ते एक वाक्य पण काढलं होतं, 50 कोटी एकदम ओके. काय झाला? फक्त लोकांचा विरंगुळा झाला. अतिशय चांगल्या पद्धतीच्या ह्या घोषणा देतात विरोधक म्हणून, हे जनतेला कळलं. पण त्याचं मतामध्ये कुठं रूपांतर झालं? काही मतामध्ये रूपांतर झालं नाही. उलट जेवढे माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी ते करतील तेवढी शिवसेनेची आमची मतं वाढतील, हे निर्विवाद मतदारांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. वाजे यांनी ऑपरेशन टायगर होणार अशी सूचना मातोश्रीवर दिली होती ज्यावेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करण्यात आला होता, तरी पण ते ही ऑपरेशन टायगर होऊ शकलो नाही. तुम्हाला असं वाटतं की मातोश्री पूर्णपणे अपयशी ठरली आहे एकूणच समन्वय साधण्यामध्ये किंवा एकंदर यामुळे हे सगळे प्रकार होतात? तुम्ही सुद्धा अनुभव घेतलेलाच आहे. नाही, आमचा अनुभव तर तो वेगळाच होता. म्हणजे तो लिहावाच लागेल, नुसतं बोलून उपयोगाचं नाही.
पण आता वाजेसाहेब जे काय बोलले त्याच्यामध्ये त्यांनीच कदाचित आपल्यापर्यंत हा मेसेज पाठवलेला आहे की मी सांगून सुद्धा नेतृत्वानं दखल घेतली नाही. म्हणजे त्यांनीच हे सांगितलेलं आहे. आणि हेच 3.5-4 वर्षापूर्वी झालं ना. माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायचो. त्याच्यामुळे ज्यावेळी नॅचरल अलायन्सकडे आपण जाऊया ही भूमिका शिंदेसाहेबांनी मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुर्लक्ष झालं म्हणून तो प्रकार घडला. आताही ज्या 6 खासदारांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यात असाच उल्लेख केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे जी काही आताची परिस्थिती आहे ती पाहता ते काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा स्वरूपाचा एकूण चर्चा होती आणि त्यामुळे हे पाऊल त्यांनी उचललंय असं देखील त्यामध्ये नमूद केलंय. नाही, त्याच्यामध्ये काय नमूद केले मला माहित नाही, परंतु असू शकेल ना. त्यांच्या मनातली भावना त्याने जी मांडलेली आहे ती योग्यच असणार आहे. राजाभाऊ वाजे एकमेव खासदार होते की ते गेले म्हणजे नाशिकचे. पण दुसरीकडे तुम्ही पण संपर्कमंत्री होते नाशिकचं, तुम्ही काही राजाभाऊंशी संपर्क साधला होता यावं किंवा या सगळ्याची मनधरणी केली होती? मी राजाभाऊंशी संपर्क साधला नाही आणि राजाभाऊंशी संपर्क साधण्याचा इथल्या स्थानिक लोकांनी साधला होता का मला माहित नाही, परंतु मी इथे आल्यानंतर फक्त महायुतीच्याच लोकांशी संपर्क साधतोय, बाकी कोणाच्या. तुमच्या या सगळ्या ऑपरेशन नंतर तुमचं एक स्टेटस सध्या चांगलं जास्त आहे. चांगले गार केले गंमत मध्ये नेमकं काय मोठमोठे गार केले गंमत मध्ये काय नेमकं? खरं तर ते मी विधान परिषदेच्या निमित्तानं टाकलेला स्टेटस होता, पण ठीक आहे, योगायोगानं दोन्हीसाठी उपयोगी पडला. दुसरं काहीच नाही. ऑपरेशन टायगरसाठी पण तो उपयोगी पडला योगायोगानं आणि विधान परिषदेसाठी टाकला होता. आणि एक मात्र तुमच्या सकट सगळ्यांना मान्य करावं लागेल की जे मिशन माननीय एकनाथ शिंदे साहेब हातामध्ये घेतात ते पूर्ण करतात. हा आता नुसता महाराष्ट्राला नाही देशाला देखील अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते टाकलं होतं विधान परिषदेसाठी, लागू पडलं दोन्ही ठिकाणी. विधान परिषदेला तर असं मोठं कोणीच नव्हतं, मोठमोठे शेवटी आहे निवडणूकच आहे. साहेब पण ह्या ऑपरेशन टायगरची गरज का बसते? आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, केंद्रामध्ये पण तुमचे खासदार आहे, तुम्ही आता म्हटलात की साहेबांनी जे मिशन घेतलं तर ते पूर्ण करतात. खरं तर नगर खासदारांनी स्वतःहून तुमच्याकडे येणं अपेक्षित होतं, तुम्हीच हे सगळं घडवून आणलं, तुम्ही म्हणजे तुमच्या पक्षाने याची खरंच गरज काय? आता तर निवडणुका नाही, घडवून आणलेलंच नाही. मी मगाशी त्याचं उत्तर स्पष्टपणे दिलेलं आहे की कुठेही टायगर ऑपरेशन काय म्हणतो त्याला आपण लावण्याची किंवा करण्याची आवश्यकताच नाही. लोकच स्वतःहून येत आहेत ना. त्याच्यामध्ये खासदार साहेबांनी विनंती केली असेल आणि म्हणून ते सगळी मंडळी आली असतील. केंद्रामध्ये कुठल्या गोष्टीचा आपल्याला काही शब्द देण्यात आलेला आहे का की एवढे खासदार तुम्ही जमवा, पुढे काय होणार? एवढ्या मोठ्या स्तरावर प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही की केंद्रात कुठे शब्द दिलाय का किंवा केंद्रात कोण मंत्री होणार आहे का किंवा केंद्रात अजून काही घडामोडी चालू आहेत का. मी काल देखील सांगितलं की परवा देखील सांगितलं की टायगर ऑपरेशन पेक्षा जर खासदार महोदय साहेबांचं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्राच्या विकासासाठी, त्यांच्या विकासासाठी लोकसभा मतदारसंघाच्या जर आमच्यासोबत येत असतील तर ते स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु आम्ही कुठचंही ऑपरेशन राबवलेलं नाही. शेवटी जर स्वतःहून मंडळी येत असतील आणि माननीय साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या सरकारने सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही स्वतःहून तुमच्याकडे आले नाही, तुमचे अनेक लोक त्यांना भेटायला जात होते असं वाजेंनी सांगितलं. त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांची ठाण्यातली एक टीम आली 14 एप्रिलला, ते त्यांना भेटले, पैशाची ऑफर दिली, त्यानंतर त्यांनी नकार दिला, ते त्यांच्या वडिलांना भेटले. याचा अर्थ हे सगळं नाही. आता मला असं वाटतं की ह्याच्या आख्यायिका फार आपण बोलू शकतो, लिहू देखील शकतो, पण ह्याच्यामध्ये वावगं पण नाही ना. आता म्हणजे अगदी आदरानं सांगतो की तुमच्यामध्ये सुद्धा असं एक कॉम्पिटिशन चालू असतं की तुम्ही जर चांगले पत्रकार असाल तर दुसऱ्या कोणतरी चॅनल तुम्हाला सांगतो की जरा तू माझ्याकडे ये. तसंच आमचा चॅनल चांगला आहे तो आमच्याकडे येईल. ह्याच्यामध्ये काय चूक आहे? यायचं की नाही शेवटी समोरच्यानं ठरवायचं आहे ना. टीआरपी कोणाचा एक नंबर? आता टीआरपी दिसला ना कोणाचा आहे तो. सर आज तुम्ही जे म्हटलं जागर स्टेटस जे टाकलेलं आहे ते तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदेने जे हातात घेतलं, पण ते तुम्ही सुद्धा मिशन तुमच्या हातात हे मिशन दिलं होतं एकनाथ शिंदेने, ते तुम्ही पार पाडलंय. नाही, मिशन कसं आहे की शेवटी मी शिवसैनिक म्हणून काम करतो, साहेबांचा एक सहकारी म्हणून काम करतो. मी असेल, दादा भुसे साहेब असतील, आम्ही सगळेच मंत्री असू, शेवटी आमच्यावर मंत्री म्हणून जबाबदारी टाकलेली, आमची पण काही कर्तव्य आहेत, आमची पण काही जबाबदारी आहेत. आणि म्हणून मी स्वतः इथे येऊन थांबलो होतो. स्वतः इथे येऊन आता शेवटी रिझल्ट 22 तारखेला लागणार आहे, पण जेवढी मेहनत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करता आली मी केली, दादासाहेबांना करता आली, दादासाहेब भुसे साहेबांनी केली, गिरीश महाजन साहेबांनी केली.
त्याच्यामुळे ही काय आमची जबाबदारी आहे. पार्टीचं काम करत असताना आम्हाला जी पदं मिळाली, ज्या नेत्याने दिलेत, त्यांच्या नेत्यासाठी काम करणं ही शेवटी आमची जबाबदारी आहे. संजय राऊतांनी एक गंभीर स्वरूपाचा आरोप केला होता परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये. ते म्हणाले की ओमराजे निंबाळकरांच्या एकूणच या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या संदर्भातला जो निकाल होता तो परवाच्या दिवशी लागणं अपेक्षित होतं, तो आता 2 दिवसानंतर लागतोय आणि तो निकाल आपल्या बाजूने मिळावा यासाठी हा सगळा त्यांचा जाण्याचा निर्णय होता, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. एकूण न्याय प्रक्रियेवर सुद्धा त्यांनी या निमित्तानं नाही, हे तुमचा दबाव आहे अशा स्वरूपाचं म्हटलंय. युबीटीच्या नेत्यांचं हे कायमस्वरूपी म्हणणं हेच असतं, एखादा चांगला निकाल जर आपल्या बाजूनं लागला तर तो आमच्यामुळं लागला, आणि एखादा वाईट लागला, मग ती न्यायव्यवस्था असू दे, निवडणूक आयोग असू दे, मंत्रालय असू दे, केंद्र शासन असू दे, त्या सगळ्यांवर ते टीका करतात, त्यांच्यामुळं काहीतरी वेगळं झालं अशा पद्धतीचा एक भाव निर्माण करतात. पण याच्यामध्ये काही अर्थ नाही. शेवटी न्यायिक व्यवस्थेवर म्हणजे ज्युडिशरी अथॉरिटीवर बोट उगारणं ही लोकशाहीच्या दृष्टीने देखील घातक बाब आहे आणि संविधानाच्या निमित्तानं देखील घातक बाब आहे. आज शांतीनगरच्या रहिवाशांशी आपण चर्चा केली, काय नेमका तोडगा निघतोय? नाही, याच्यामध्ये मला अजून एक महत्त्वाची गोष्ट शांतीनगरच्या बाबतीत सांगायचं आहे की जी काय टीका टिप्पणी सदावर्ते साहेबांनी केली त्याच्यामध्ये मला जायचं पण नाही. कारण आता मी त्यांना विचारल्यानंतर मला ते म्हणाले की त्या टीका टिप्पणीशी आमचा वैयक्तिक काही संबंध नाही. मुद्दा असा राहतो की ज्या दिवशी हे झालं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही सगळी मंडळी मला भेटलेली होती सुहास कांदेंच्या माध्यमातून, आणि मी त्यांना 100% सांगितलं होतं की अनधिकृत बांधकामं जरी तुमची असली तरी त्या ठिकाणी तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाचं कसं ठेवता येईल यासाठी मी प्रयत्न करतो. पण त्यांना जी काय आश्वासनं पूर्वी देऊन ठेवलेली आहेत की तुम्हाला घरं बांधून देतो, तुम्हाला घरं दिलेली आहेत, तुम्हाला जवाहर योजनेतनं काही घरं दिलेली आहेत, आता त्या घराची परिस्थिती मला महानगरपालिकेचीच लोक असे सांगत होती की राहण्यासारखी पण नाही आहे. मग त्यानं तर गृहनिर्माण संस्थेची मागणी केलेली आहे. तर मी त्यांना सांगितलं, मी पण अभ्यास करतो की माझ्या MIDCच्या जागेतनं काही जागा FSIचं कॅल्क्युलेशन करून जर तुमच्या गृहनिर्माण संस्थेला देता आली तो देखील आपण सकारात्मक प्रयत्न करू. पण ह्या सकारात्मक गोष्टी सांगण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी जर कोणी सांगायला लागला की गायरान जमीन आम्ही घेऊ शकत नाही, गुरुचरण जमीन आम्ही घेऊ शकत नाही, बरं MIDCची जागा म्हणून उदय सामंत वाईट किंवा उदय सामंत वाईट म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब वाईट, हे काय धोरण राजकारणामध्ये असू शकत नाही. मी परवा देखील सांगितलं सदावर्ते साहेबांना, पूर्ण कागदाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी कागदाचा अभ्यास करून जर आपण बोललो तर त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे असं वाटतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी मागासवर्गीय लोकांवर अन्याय करण्यासाठी करतो. मला जाहीरपणानं सांगायचं आहे की आपण देखील माझ्या मतदारसंघामध्ये यावं. आज देशातलं सगळ्यात अतिशय उत्कृष्ट शासनामार्फत निर्माण होणारं बौद्धविहार हे माझ्याकडे आहे. मी ज्या गावामध्ये राहतो पाली गाव, त्या पाली गावामध्ये 1956 सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं दीक्षा घेतली गेली होती. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनणारा उदय सामंत आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हे सलग 8 एकरमध्ये बांधणारा उदय सामंत आहे. त्याच्यामुळे संविधानावर विश्वास ठेवणारा मी असल्यामुळं मी कोणालाही समाजाला जाती धर्माला त्रास देत नाही. पण मला परवा कळलं की माझी नाशिकमध्ये जमीन आहे आणि मी आता तहसीलदारांना सगळ्याला कुठं कोण आलं होतं, आमचे नातेवाईक माझ्या नावावर काय जमीन करून घेऊन गेलेत काय, तर ते म्हणले सध्या तरी तशी काही परिस्थिती नाही आहे. आणि ह्या जमिनीच्या बाबतीत त्यांनी जे काय सांगितलं आपल्याला ते कागदपत्र मी तुम्हाला देणार आता झेरॉक्स काढून की तुम्ही पण त्याचा अभ्यास करावा. 2024ला ही जागा MIDCकडे आली. 2024पर्यंत ही महसूल खात्याची जमीन होती. ती MIDCकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं पत्र दिलं की याच्यामध्ये अतिक्रमण आहेत, ती हटवण्याची जबाबदारी तुमची आहे. आता MIDCमध्ये जर अतिक्रमण असतील तर ती हटवणं जबाबदारी आमचीच आहे. परंतु त्याच्या पुढचा अजून एक तो तुम्ही विनोद समजा किंवा कायदेशीर बाब समजा, त्याच्यामध्ये आज मला असं कळलं की 1238 घरं ऑलरेडी त्यांना दिलेली आहेत, पण ती काहीतरी योग्य पद्धतीची नाही आहे. तिथं काहीतरी भरपूर घाण आहे किंवा काय त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे ते सगळे आरोप काय जे झाले ते आमच्यावर झाले. पण पूर्वीपासून जे काही घडलं ते देखील जनतेसमोर येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्ट आज त्या लोकांनी मान्य केली. खरात देखील मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्ही सांगता ती सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत पण आम्हाला न्याय द्या. मग न्याय देण्यासाठीच सरकार आहे. आणि योगायोगानं मुख्यमंत्री मोदयांशी देखील माझी चर्चा झाली. मुख्यमंत्री मोदयांनी देखील त्यांच्यासमोरच मला सांगितलं की 2 दिवसामध्ये याच्यावर देखील आपण मार्ग काढू. मग गरीब जनतेला न्याय देण्यासाठी जर आम्ही सगळे मिळून काम करतोय तर असा आरोप करायची काही गरज नाही की मी जमीन लाटली. आणि मला पण जरा त्यावेळी बरं वाटलं
की मी बाबा एवढा आता म्हणजे मोठमोठ्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जमीन घोटाळ्याचे, आयुष्यातला पहिला माझ्यावर तरी झाला. पण त्यावेळी पण मी सांगितलं त्याच दिवशी, आज पुन्हा एकदा सांगतो की जो काय आरोप प्रत्यारोप झालेला आहे, माझं तर म्हणणं आहे की ज्यांनी आरोप केला त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी की माझी चौकशी करावी, आणि कुठच्याही एजन्सीनं माझी चौकशी करावी की नाशिकच्या जमिनीच्या बाबतीमध्ये 1 इंचाची जर माझी जागा असेल तर मी नाशिकमध्ये सांगतो की माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल. कशासाठी? म्हणून व्यवस्थित सगळं ब्रीफिंग करून सदावर्ते साहेब जर बोलले असते, ते पण माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्यांना कधी कधी अशी मला आठवण होते, त्यांना माझी आठवण होते, होळीत होते, दिवाळीत होते, तशी नाशिकमध्ये आल्यानंतर झाली. पण त्यांनी देखील सगळ्यांना विचारून माहिती घेऊन बोललं पाहिजे. त्यांचा एकूणच रोज जो बघितला तर तो एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्यावरच होता. ते बावनकुळेंना त्यांनी त्यांच्या विभागाने आदेश काढला, त्याच्याबद्दल ते सेफ बोलत आहे. देवेंद्रजींबद्दल त्यांची भूमिका अतिशय सेफ होती. मात्र आपल्याला टार्गेट त्यामध्ये जास्तीचं करण्यात आलं, शिंदेंना करण्यात आलं, टोळी असा उल्लेख आपला करण्यात आला त्या सगळ्या प्रेसमध्ये. नाही, टोळी म्हणू दे, अजून काय म्हणू दे, जनतेला ते पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं महाराष्ट्रातली जनता काय सांगते, महाराष्ट्रातली जनता काय बोलते, आणि बोलून नुसती थांबत नाही तर मतदानातनं काय देतं ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं ना की ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र द्यावं, त्यांनी माझी कुठच्याही स्तरावर चौकशी लावावी, आणि नाशिकच्या जमिनीच्या बाबतीमध्ये 1 रुपयाचा गैरव्यवहार जर उदय सामंतने केला असेल तर नुसतं मंत्रिपद नाही, राजकारणात मी राहणार नाही. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की ज्याचा काडीमात्रही सुतरामही कशाशी संबंध नाही त्याला त्याच्यामध्ये गोवायचं. म्हणून सांगितलं ना, मला एक मानसिक समाधान वाटलं बाबा परवा, चला आज 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांवर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले, माझ्यावर आजपर्यंत झालं नव्हतं, तर त्यांनी लावून दिला, ठीक आहे आता मी मोठा झालो असं वाटायला लागलं मला. त्यांचं विशेष प्रेम तुमच्यावर काय पण ते असेल? असंही म्हणाले आयडिओलॉजिकली पॉलिटिकली एकनाथ शिंदे अनफिट आहे. मी एवढंच सांगतो की त्यांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे देखील किती जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध आहेत हे मी जवळून बघितलेलं आहे. अनेक परिवहन खात्याच्या अडीअडचणीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक गोष्टीमध्ये मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जे पहिलं आंदोलन झालं त्याच्यामध्ये देखील मी त्यांच्यासोबत होतो. परवा जे काही परिवहन मंडळाचे निर्णय घेतले गेले 1.5 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये देखील सदावर्ते साहेबांबरोबर मी होतो. आता अचानक वर्षभरानंतर मी का नावडता झालोय, मी आता मुंबईला गेल्यानंतर भेटून त्यांच्याशी चर्चा करेन. मालाडमध्ये महाराजांच्या जिरे टोकावर जैन लोकांनी त्यांचा ध्वज लावला. एका खालीच पांढऱ्या पट्ट्यांमुळे ते वादामध्ये आहे. आपल्याला काय वाटते, जरा म्हणजे आपण धर्माचं करावं, पण इतक्या मोठ्या प्रमाणात असं होत असेल की जिरे टोकावरच तो यामध्ये प्रत्येक धर्माची मला असं वाटतं की जी काही गनिमा आहे ती पाळली पाहिजे. प्रत्येक धर्माचा सन्मान केला पाहिजे, प्रत्येक जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या इथं एखाद्या धर्माचा झेंडा लावल्यामुळं लॉ अँड ऑर्डर होणार असेल तर लावणाऱ्यांनी पण हा विचार केला पाहिजे की आपण मुंबईमध्ये राहतो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण देशामध्ये राहतो, आपल्या देशाची संस्कृती काय, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय, आपल्या मुंबईची संस्कृती काय, आपण एकोप्यानं राहतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर ते आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी करताना विचार करून केल्या पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, प्रवास मध्य रेल्वेमध्ये सेंट्रल मुंबईमध्ये जो मध्य रेल्वेच्या विटीच्या स्टेशनवर सेवा देणारा एक तरुण आहे, त्या कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्यास नकार दिला. मराठीत तो काही माहिती देणार नाही, हिंदीत ऐकायची असेल तर ऐका. यावरून वाद झालेला, तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा की रेल्वेचा कर्मचारी सुद्धा नाही म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा. ते कितपत योग्य वाटतं? नाही, हे अजिबात योग्य नाही. मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की ज्यांना महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे त्यांना खरोखरच मराठी आली पाहिजे, या मताचा मी देखील आहे. आणि जर मराठी येत नसेल तर त्यांनी ती शिकावी ना. म्हणजे असं काही सक्ती करून किंवा मारून शिकवण्यात काही अर्थ नाही, त्यांना शिकावी. आणि आता जो याचा रिक्षावाल्यांना मराठी शिकवण्याचा जो उपक्रम आहे तो परिवहन आणि मराठी भाषा एकत्र मिळून आम्ही करतो. त्याच्यामुळं अशी उर्मटगिरी करण्यापेक्षा किंवा अशी काय त्याला म्हणतात दादागिरी करण्यापेक्षा मराठी शिकून जर आपण मराठीमधनं मातृभाषेतनं संवाद केला तर आपल्याला देखील वाटेल ना की जे परराज्यातनं आलेले आहेत ते आपली लोक आहेत, आपल्या महाराष्ट्रातील लोक आहेत, त्यांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली आहे. त्याच्यामुळे जाऊन कानपाडीत वाजवण्यापेक्षा किंवा मारामारी करण्यापेक्षा त्यांना मराठी शिकवणं ही आमची जबाबदारी आहे. पण मराठी मी बोलणारच नाही
अशा पद्धतींची प्रवृत्ती देखील ठेचून काढली पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. ओके धन्यवाद. थँक्यू. माईक राहिला. थांबणार आपलं जाणार. सगळ्यांना भेटून जाणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.